गाजराचा शिरा तेच ते हो, गाजराचा हलवा. तुम्ही जर का अशा सोप्या पद्धतीने केला ना तर अवघ्या 5 मिनिटात होऊन जातो. नाही किसायचं टेन्शन. म्हणजे आपण कसं किसण्यासाठी ना, गाजर किसण्यासाठी आपण काय करतो, ह्याच्या त्याच्या मागं लागतो. हे एक धर ना एवढं किसून दे, धर ना एवढं किसून दे. त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का, मस्तपैकी त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे छान पद्धतीने. उगीच त्या किसणीवरती घासाघासी करायची गरजच नाही. माझ्याकडे ना 5-6 दिवस झालं होतं गाजर आणून, तर ते जरा असे सुकले होते. मग म्हटलं फेकून देण्यापेक्षा त्याचा आपण हलवाच का करून खाऊ नये बरं. आणि मी खास ना ज्यूस करून पिण्यासाठी आणले होते, पण तर चला म्हटलं चला असं संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे मी बनवून घेतला होता त्याचा गाजराचा हलवा. आणि फेकून द्यायची म्हणलं तर महागाई केवढी, आणि ते आपण पैशाने देऊन आणलेला असतो, आपल्या काही शेतातला नसतो तो. आणि शेतातला जरी असला तरी त्याची आपल्याला त्याच्या मागं आपली खूप मेहनत असते. मग मी काय केलं, मस्तपैकी त्याचे काप केले आणि मिक्सरला असे फिरवून घेतले. हा बघा ह्या अशा पद्धतीने. आणि चला मी बघा हे आपलं किसून आणि हा आपल्या मिक्सरला मी काढून घेतलेला आहे बघा ह्या अशा पद्धतीने. आणि नंतर काय करायचं, जर का तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप किंवा तेलामध्ये मस्तपैकी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जे भांडं असतं ते, पातेलं म्हणा किंवा काही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते. आणि मी काय केलं, त्याच्यामध्ये पोरांना तर माझ्या काही तूप आवडत नाही आणि बरेच मुलं असे असतात की त्यांना तूप आवडत नाही. मग मी काय केलं, त्यांच्या नकळत पटकन तूप टाकलं, त्याचा वाससुद्धा येऊ दिला नाही. आणि त्याच्यामध्ये हे आपलं वाटून घेतलेलं, मिक्सरला काढून घेतलेलं गाजर मी टाकून घेतलं आणि मस्तपैकी परतलेलं आहे. इकडे बघा अजिबात त्या तुपाचा वाससुद्धा आलेला नाही. आणि घरगुती तूप असल्यामुळे ना मस्त झाला होता हलवा. आणि इतका सुगंध पण छान येत होता ना, त्याला इलायची टाकायची पण गरज नव्हती, पण मी टाकलेली आहे कारण इलायचीचा सुगंध तर अप्रतिम असतो नाही का. आणि इकडं मी मस्तपैकी हा हलवून घेतलेला आहे आणि त्यातच मी टाकली साखर. त्याने काय होतं माहिती आहे का, हलवा झाल्यानंतर साखर नाही टाकायची. मी काय करते, जरासं आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतला ना, मग त्याच्यामध्ये मी काय करते, साखर टाकून देते. म्हणजे ती साखर आहे ना एकदम त्या गाजरच्या कणाकणामध्ये ना मिक्स होऊन जाते आणि मस्त वितळते पण. आणि त्यानंतर त्याला टाकून घ्यायचं आहे दूध. म्हणजे मी मलईचं दूध घेतलेलं आहे, मलई सकट टाकलेलं आहे. आणि मस्त त्याला घट्टपणा पण येतो आणि चवही छान लागते, मस्त लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम 5 मिनिटात, म्हणजे काहीच वेळ लागलेला नाही आहे. आणि खूप पटकन होऊन जातो हा गाजराचा हलवा. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा मी मलईचं दूध तुम्ही बघू शकता साईसकट टाकलेले आहे. आणि मस्तपैकी आता ह्याला आपण आहे त्या स्थितीमध्ये सोडून द्यायचं थोडंसं हलवून. आणि मी काय केलं, 5च मिनटं त्याला ठेवलेलं आहे. नंतर त्याला माझ्याकडे मी इलायची आहे ना, ती मी अशी कुटून घेते. ती मिक्सरला वगैरे लावायचा प्रयत्नच करत नाही, फक्त कुटून घ्यायचं लाटण्याने वगैरे. आणि ती जराशी आबडधोबड असली ना ते टाकून घेते. त्याने काय होतं, आपण गाजराचा हलवा खाताना तोंडात लागते आणि तोंडाचा वासही येत नाही. तर चला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. या गाजराचा हलवा खायला.